छत्रपती संभाजीनगरमध्ये तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू. खुलताबाद तालुक्यामधल्या सोनखेडा परिसरामधली घटना. पिंपरी चिंचवडमध्ये मुलीच्या प्रियकराची नातेवाईकांकडून हत्या. 26 वर्ष तरुणाला 11 जणांनी केली बेदम मारहाण. मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू, 9 जणांना अटक. सोनं चांदीच्या दराचा नवा उच्चांक. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याला 1,07,120 रुपयांचा दर, तर चांदीही 1,25,660 प्रति किलो. वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यामधल्या शिवणी परिसरात वॉशआउट मोहीम. गावठी दारू अड्ड्यांवर कारवाई करत 18,29,000चा मुद्देमाल जप्त. 5 जणांवर गुन्हा दाखल. मीरा रोडमध्ये ओसवाल बिल्डरवर घोटाळ्याचे आरोप. शिवार गार्डन समोर बांधलेल्या इमारतीमधील फ्लॅटच्या खरेदीमध्ये नागरिकांची फसवणूक. नयानगर पोलिसांनी ओसवाल बिल्डरला ठोकल्या बेड्या. अमरावती जिल्ह्यामधील दर्यापूरमधील सरकारी रुग्णालयामधील जेवणामध्ये अळ्या आढळल्या. रुग्णालयाची पाहणी करताना प्रकार उघडकीस. जेवण पुरवणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस दिली जाणार. गोंदियामध्ये 11,000 वाहनांनी थकवला. 78,59,000चा दंड. वाहतुकीचे नियम कठोर करण्याची गरज. दंड वसुलीचे अधिकार वाढवण्याची गरज.